नमस्ते दोस्तों, डीके शिंदे में आपका सबका स्वागत है। आज हमारे साथ हमारे कुछ दादाजी है हमारे साथ और दादी जी है, बहुत दूर से आए और इनका परिचय कर लेते हैं और इनको क्या क्या तकलीफ थे हम जान लेते हैं। तो सबसे पहले दादाजी का परिचय करते हैं। काका जरा तुमचं नाव सांगा। मला गणेश गोंधे बेलकर. काय त्रास काय आहे तुम्हाला? मला त्रास काही नाही होते ते हात पाय पहिला लूल पहिला आता नाही, आता नाही. 3 वर्षापूर्वी 3 वर्षापासूनचा जो त्रास होता, मला बोला 3 वर्षापासून त्रास आहे, तर काय काय होत होतं? कंबर दुख हा तर नाही बसून तक वाय का नाही उभ्यान तक वाय असा कारण रस्त्याला मग फिराय जाय हा. बसून नाही काय उभ्यान नाही तर काय करशील माहिती- मग असा फिर हा. चालायला बेस वाटत आता? नाही काठेच आहे त्यावेळेस? हा ते वेळेस आलो त्या वेळेस हा, हा. काठेच आहे ते रिक्षात नाही बसत होतो रिक्षात चालत तेव्हा तो धरून आणलेला त्या, त्या है ना? धरून आणलेला. मागच्या वेळेस चालतात तेव्हा, हा. है ना? धरून आणला मग त्यावेळेस दवाखान्यात पण गेलतात ना? दवाखाना चालू होता ना? दवाखाना नाही ना थोडा पहिला दवाखाना नाही. करेल ना पहिला? पहिले जाते लोक ते आठवणी इथे यायच्या अगोदर दवाखाना केलतात ना फार, हा जाते तसे जाते ना तरी मग आराम नव्हता. नाही मग इथं जे आपण हा ट्रीटमेंट केली आज, हा आज कसा वाटला? आज आता बरा वाटला किती बरा वाटला? बरं त्याचा वाटलाय आता आल्यापासून बराच वाटलाय बराच आहे ना? हा मित्रांनो, काकांचे जो त्रास होता पहिला, जसं बरं? मित्रांनो, काकांना खूपच त्रास होता. चालताना सुद्धा ते भिंतीचा सपोर्ट घेऊन काठी घेऊन चालायचे आणि रस्त्याने चालताना खूप त्रास व्हायचा. त्यांना चालताच येत नव्हतं. माझ्याकडे आलते तर रिक्षामधून त्यांना 2 माणसाने धरून उचलून आणलेलं माझ्याकडं. आणि जसं आम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना जो आराम आहे तुम्ही बघू शकता. काका इथं निवांत उभा आहेत. पहिले त्यांना उभाही राहता येत नव्हतं. तसेच दुसरी जरा आईना पण विचारू. आई, जरा तुमचा परिचय सांगा, नाव सांगा जरा तुमचा. तुम्ही कुठून आलात? तलावरून. तुम्हाला काय त्रास होता? पहिल्या फेरीला आलतात तो मॅडम? गुडघे बिडघे दुख, कंबर दुख, बसता यायचं त्यावेळेस तुम्हाला खाली? बसला ना तर सध्या उठायचा असा पहिल्या फेरीला आलत्या मित्रांनो, त्यांना जमिनीवर मांडी घालून बसता येत नव्हतं आणि बसल्या तर उठता येत नव्हतं. जरा तुम्ही खाली वर बसून दाखवता आम्हाला जरा. जरा बसा बरं मांडी घालून. थांबा थांबा. हा, उठा बरं, उठा उठा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आईला पहिला उठता बसता येत नव्हतं. आता खाली बसल्या आणि उठल्याही अवस्थेमध्ये खूप त्रास होता त्यांना. आता खाली उठता येतं, बसता येतं, काम करता, शेताबितावर कामाला चालणार ना आता. पहिला त्रास व्हायचा ना काम करायला वगैरे. आता बऱ्यापैकी आराम आहे मित्रांनो. दिलं सोडा, एकदम मस्त. कसा वाजवला? जोरात आला? इकडं दुख ना, इकडं ह्याच्यात जास्त दुखू का? ठीक आहे. दिलं सोडा, दिलं सोडा, दिलं सोडा, दिला दिला. बस. नमस्ते दोस्तों, डीके शिंदे में आपका सबका स्वागत है। आज हमारे साथ हमारे मित्र हैं, थोड़े से परिचय कर लेते हैं। जरा नाव सांगा आपलं. मोहन बाबूजी यादव. कुठून आलात तुम्ही भाऊ? आम्ही विक्रमगडहून तलावले चापके तलावले. आज तुम्ही माझ्याकडे कधीपासून येत आहे? किती दिवस झाले? आता दुसरं वर्ष. मित्रांनो, माझ्याकडे कमीत कमी 2 वर्ष येतात आणि 2 वर्षापासून पहिल्या राऊंडला ज्या वेळेस आलते एक काकांना घेऊन आले ना, त्यांना उठता बसता वगैरे येत नाही. आता आपण मगाशी व्हिडिओ घेतला होता ना, त्यांना उठता बसता वगैरे येत नव्हतं आणि खूप त्रासलेले होते. बरोबर, असंच होतं ना? आणि आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट केली त्यांना किती आराम आला त्यावेळेस? लगेच आला लगेच. जस्ट उठलेही चालले, त्यांच्या मणक्यामध्ये नस दबत होती. ठीक आहे. तर आज जवळजवळ मित्रांनो, मोहनभाई माझ्याकडे बरेचसे जे खरोखर त्रासलेले लोक आहेत, जे आजारी पेशंट आहेत, त्यांना माझ्याकडे 2 वर्षापासून घेऊन येत आहेत. आणि आजपर्यंत जे तुम्ही 2 वर्षापासून माझ्याकडे एवढे पेशंट घेऊन येतात, बरोबर? वयस्कर घेऊन येतात, काही लपीवाले, गुडघे दुखीवाले, कोण मणक्याचे आजारवाले घेऊन येतात. तर आजपर्यंत एवढे पेशंट आले, ते बरे झाले काय? सगळे बरे झालेत ना? बरे झाले ना? म्हणजे कसे माझ्याकडे 15 दिवस ट्रीटमेंट करतात, महिनाभर करतात, पण ते महिना 15 दिवस बरे झाले ना सगळे? तर आपल्या गावातील मित्रांना काय सांगायचा संदेश काय? मी सांगतो ना का माझ्या जोडीला त्याला मी तुम्हाला नेतो तिकडे डॉक्टरकडे, असं सगळ्यांना सांगतो. सांगतो, ऐकतात काय तुम्ही? ऐकतात, ज्याने ऐकले ते ऐकतात, नाही तर मग त्याला जे काही येतात ते येतात असं. मित्रांनो, कारण दवाखान्यात मध्ये जाऊन एवढा पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या तिकडे आयुर्वेदिक आहे
ते कसं गोळ्या पावर येते तिथपर्यंत चालते ना ते. बरोबर बरोबर. हे कसं एकदम नॉर्मल असते पण ते पूर्ण दुःख मरून जाते असं. म्हणजे तुम्ही अनुभव घेतलेला आहे हा. आयुर्वेदचा. म्हणजे पेशंट त्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. महिना 2 महिने कोर्स करतात बरेच होतात. बरेच होतात. मित्रांनो, आयुर्वेदिक ट्रीटमेंट एक अशी ट्रीटमेंट आहे दोस्तो, हळूहळू काम करते, लगेच काम करत नाही. तुम्हाला कमीत कमी 2-3 महिने कोर्स करावाच लागतो. असं जर कोणाला त्रास असेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता. आई, तुला काय काय त्रास होतो? आता पहिल्यापेक्षा किती बेस आहे? आज चांगला वाटला, जाम चांगला वाटला. मित्रांनो, दुसऱ्या आमच्या सोबत आई आहेत. आईंचा जर परिचय करू, त्यांना काय काय त्रास होता आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर किती आरामाला जरा विचारू. आई, जर तुमचं नाव सांगा. नाव? लक्ष्मी गणेश. तुम्ही तळवलीवरनं चाला. मित्रांनो, तळवलीवरून आलेले आहेत, खूप लांबून आलेले आहेत. आता जी ट्रीटमेंट केली आपण, बरोबर, हे ट्रीटमेंट केल्यावर कसा वाटला जरा? म्हणजे बरं वाटलं म्हणजे किती बरं वाटलं? असं किती टक्के आरामाला? म्हणजे खाली बसायला येत नव्हतं मगाशी तुम्हाला पण? पहिले तसा येते पुन्हा उठायचा बसायचा तसा चांगला वाटला. आता चांगला वाटला ना? मित्रांनो, खूप बरं वाटलेलं आहे. यांची जवळजवळ दुसरी तिसरी वेळ आहे माझ्याकडे आलेले आहेत. तर तिसऱ्या राऊंड मध्ये त्यांना बऱ्यापैकी आराम आला आणि पहिल्या ट्रिप मध्येच त्यांना बसाय उठायला पण पहिल्याच वेळेला तेव्हा पण आरामच आलता ना खूप. आज 3 जास्ती दुखत. आज कुठल्या गोळ्या खाता तुम्ही कोण आपल्यापैकी? आज माझ्याकडे मित्रांनो, आज महिनाभर झाला ट्रीटमेंट चालू आहे व्यवस्थित यांची सगळ्यांची. आज गोळ्या खाता महिन्यापासून कुठली? काका, तुम्ही कुठली गोळी खाता? तुम्ही गोळी कुठली खाता? तुम्ही गोळी नाही खात कुठली दवाखान्यातली? आम्ही दवाखान्यात जाते. मित्रांनो, माझ्याकडे जेव्हापासून ट्रीटमेंटला एक ही ते मेडिसिन खात नाहीत का गोळी खात नाहीत. आज व्यवस्थित आहे, त्यांनी एकदम फिट आहेत. आणि काकांचं आज माझ्याकडे जो यायचं कारण होता, बोले मी गेल्या वेळेस 8 दिवसापूर्वी काय लाकडं जास्त तोडलीत काय? काकांचं यायचं कारण एकच होतं माझ्याकडे यायचं. आज काका बरेपैकी सगळे फिट आहेत, पण यायचं कारण एक होतं की काकाने लाकडं खूप फोडली आणि त्याच्यामुळे त्यांचा खांदा दुखावला होता. काका, खांदा आता आपण ट्रीटमेंट करायच्या वेळी हात वरती जात होता काय? केवढा जात होता दाखवा? दिसतंय ना असं? मित्रांनो, मी ट्रीटमेंट करायच्या अगोदर खांदा एवढाच हात जात होता, शोल्डर मध्ये पेन होतं. आणि आता जर ट्रीटमेंट केल्याच्या नंतर काका हात वरती करा. मित्रांनो बघा, ट्रीटमेंट केलेले आहे मी, ट्रीटमेंटचे व्हिडिओ जास्त घेतलेले नाही. आता एवढा हात वरती गेलेला आहे. पहिल्याच एक किती 10 मिनिटाची ट्रीटमेंट केली ना. तर काका, आपल्या गावातील मित्रांना वगैरे काय सांगायचं आहे का तुम्हाला? काय संदेश द्यायचा आहे त्यांना? कोणी विचारला तर सांगून का मग ठिकाणी जा काय अमुक ठिकाणी जाऊन मी बरा झालो, तुम्ही पण ट्रीटमेंट करा. मित्रांनो, दोस्तों, काका का एक ही कहना है, किसी को भी कुछ भी समस्या हो तो आयुर्वेदिक ट्रीटमेंट करो और दवाई से दूर रहो. यही बोलना है दोस्तों. धन्यवाद.